चलो आज एक्सपिरियन्स सांगायला कोण कोण एक्साइटेड आहे बघूया. कोण कोण एक्साइटेड आहे एक्सपिरियन्स सांगायला. स्वाती स्वाती हा हा आमचा अमर मखदूम सर. ग्रेट ग्रेट. अमर मखदूम सर आज पहिल्यांदा आपल्याकडे जॉईन होऊन भरपूर महिने झाले. वर्ल्ड टीमला आले पण एक्सपिरियन्स आपण अमर सरांचा ऐकला नव्हता खूप दिवस झालं. अमर सर आज खूप एक्साइटेड. अमर सर अनम्यूट करा आणि आपला छानपैकी एक्सपिरियन्स सांगा. नमस्कार, गुड मॉर्निंग ऑल. मी मला आता लिंक दिली म्हणजे ह्या विषयामध्ये येण्याचं कारण आमचे ग्रेट कोच हेमा मॅडम. मला वेटचा चॅलेंज होता. माझं 127-28 किलो वजन होतं. जास्त वजनामुळे मला भरपूर चॅलेंजेस होते. हालचाल, अंगदुखी, बाकी हातापायात मुंग्या येणे आणि जे धडधड होती जे प्रत्येक वजनदार म्हणजे जास्त वजनाच्या माणसांना शक्यतो सर्वांनाच जाणवते की प्रत्येक वेळी काहीतरी एक डोक्यात टेन्शन असायचं की आपलं काय आता उद्याचा दिवस आपला कसा राहील हे आपल्याला स्वतःला गॅरंटी नसल्यावर की कायम मनात शंका आणि कुठे काय झालं की डोक्यात ते विचारायचं. मग हेमा मॅडम मला कायम सांगत होत्या त्या लिंकला या, लिंकला या, लिंकला या. पण आम्ही एवढे सिरियस म्हणजे असं काही कुठं असतंय, असं कुठं असतंय असं एवढे विश्वास बसत नव्हता. कारण बरेच अगोदर मार्केटमध्ये किंवा मी बी अगोदर थोडं याच्या बाबतीत एक्सपिरियन्स केलेला होता. यश आलेलं नव्हतं. त्यामुळे मनात शांतता होती. आणि हेमा मॅडमच्या घरी घाट मॅडमचा हेल्थ टॉक होता. ते ऐकायला मला अक्षरशः म्हणजे येणं पद्धतीनेच मी गेलो होतो. पण ज्या पद्धतीने घाट मॅडमने एक्सपिरियन्स केलं, आयुष्याबद्दलची संकल्पना सांगितली, जगण्याची नवीन जी आशा आहे ती दाखवली. त्यानंतर मी मात्र विचार केला की आता आपण 27 ग्रुपचं पूर्ण पाहून द्यायचं. आपलं डोकं काय वापरायचं नाही. इथं आपले ग्रेट कोच सगळे सविताताई आहेत, हेमा मॅडम आहेत, बाकी सगळेच कोच आहेत. कुणालाही मी प्रत्येक कोचला कधी मी कॉल केला तर आम्हाला सहकार्य चांगलं मिळालं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जीवन म्हणजे पूर्ण जीवन बदललंय. अशा पद्धतीने आम्हाला घडवलेलं आहे या 27 फॅमिलीने. तर माझे हेल्थ चॅलेंज होते. पित्ताचा प्रचंड त्रास होता. हातापायात मुंग्या येत होत्या. अतिवजनामुळे धाप लागणे वगैरे हे नॉर्मल चालू होतं. आणि जगण्यात एक जे उत्साह नव्हता. कसं तरी काम एक 2-3-4 तास माझं मॅक्झिमम काम व्हायचं. तिथनं पुढे मला काम होतं करता येत नव्हतं. जरी कुठे जायचं झालं तर मी टाळत होतो. आता मात्र आपल्या म्हणजे इतकं माझ्या शरीरात बदल झालाय की मी रात्री 11 पर्यंत सर मी काम करत असतोय आणि मला अजिबात कंटाळा नाही, काय नाही. आणि मी तेवढ्या स्फूर्तीनं अगोदर मला खरोखर तुम्हाला सांगायला म्हणजे हे वाटणार नाही की मी जर रात्री झोपलो तर मी उठतोय की नाही हे मला कायम डोक्यात माझ्या शंका असायची सर. इतकं म्हणजे स्वतःबद्दल आणि ते बाहेरचं सगळं वातावरण आणि स्वतःची प्रकृती मला इतकी साथ द्यायची नाही. आता मला इतकं ह्या 27 ग्रुपनं गाठ मॅडम मला तर मी तर गाठ मॅडम बाकीचे काय माहित मला. आम्ही होत नाही आम्हाला आणि आम्ही एनर्जेटिक, आम्ही भरपूर आयुष्य आनंदी जगणार आहे एवढं मला कॉन्फिडन्स आलाय. त्यामुळे 27 ग्रुपचा तर मी पूर्ण आभारी आहेच. पण इथं जे मार्गदर्शन मिळते त्यांना आमचं जीवन आणि विचार हे दोन्ही इतकं पूर्ण बदलून गेले आणि मी तेच फॉलो करतोय. माझ्या मुलांना बी मी चालू केले आणि घरात सुद्धा चालू केले. आता जवळजवळ माझं सर 30 किलो कमी झाले. अजूनही माझं वजन कमी करायचं आहे, त्या प्रोसेस मध्ये आहे. पण ह्यांच्या सगळ्यांच्या रोजच्या आपल्या या विचारांच्या देवाणघेवाण चांगले सगळे संस्कार जे घडवले जातात त्याने सुद्धा इतकं माइंड आमचं फ्रेश होतंय की म्हणजे 27 ग्रुप हे आमचं पूर्ण कुटुंब झालेलं आहे सर. ग्रेट ग्रेट. मस्त मस्त. किती किती वेळ घेतला हेमाताई? शेवटी काय धमकी दिल्या ना तुम्हाला? काय केल्या? मला अक्षरशः धमकी दिल्या, तू जर आता म्हणजे हेल्थटॉकला हे तुझ्या आरोग्यासाठी आहे पण आम्ही आमच्या आरोग्यासाठी इतकं दुसरं कशाला कोण विचार करेल हे म्हणजे कुणाला काय आता वेळ असतो इतक्या जगात ह्या सध्या धावपळीच्या. तर आमच्याबद्दल यांना एवढी म्हणजे जे 27 ग्रुपमध्ये प्रत्येकाबद्दल कळकळ म्हणा किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल जी काळजी घेतली जाते ते इतकं मला सिरियस वाटत नव्हतं. इतकं कशाला कोण कुणासाठी करते इतकं वाटत नव्हतं. पण त्यांनी शेवटी अक्षरशः अशी धमकी दिली की तू जर म्हणजे आला नाही हेल्थटॉकला, ती भावाप्रमाणे आम्हाला समजते पहिल्यापासून. तर माझं म्हणजे त्यांच्या घरात हे झालं होतं. पण त्यांनी म्हणजे परत मी तुझ्यावर बोलणार नाही, फोन ब्लॉकला टाकणार. अक्षरशः म्हणजे मी म्हटलं जाऊ देईल आपलं एकदा बघूया. इतके सगळे सांगायला लागल्या जीव तोडून काय आपली कळकळ काय. पण इथं मी बघितलं सगळ्यांचं सर एकमेकाबद्दल की एवढे कळकळीने एकमेकाच्या तब्येतीची काळजी. आता परवा सुद्धा मला सविताताई म्हणल्या एवढं झालं, एवढं वजन कमी चालणार नाही, मला अजून रिझल्ट पाहिजे, मला पुढचं टार्गेट तुम्ही द्यायचं. पण कोण कोणासाठी बाहेर सर इतकं कोण आपुलकीने चौकशी सुद्धा करत नाही सर.
पण इथं आपल्या ग्रुपवर आपले सगळे मेंटॉर आहेत, आपले सगळे कोचेस आहेत, सगळे एकमेकांची काळजी करून प्रत्येक जण सल्ला देत असते. आणि ज्या पद्धतीने आपले ग्रुप चालते त्या ग्रुपच्याकडे बघून इन्स्पिरेशन मिळते सर एकमेकाच्या. आणि कोण चुकत असले अजून तुमचं कमी व्हायचं आहे, अजून इथं लक्ष द्या, अजून काम करा, मग कायम आपल्याला त्या फ्लो मधनं बाहेर पडू देत नाहीत सर ते. आम्ही जरी ट्रॅक सोडला तरी परत ट्रॅकवरती कानाचा गड्डा करून ओढून आणतात सर इथं. त्यामुळे मला एवढं माहिती आहे की इथं 27 मध्ये राहिलो तर तुम्ही आनंदी आणि एक्साइटेड जीवन जगणारच आहे आणि कॉन्फिडन्सली जगणार आहे सर. रडत खरंच जगणार नाही सर, आनंदाने जगणार आहे सर इथे या ग्रुपमध्ये. खूप छान खूप छान. कमी झाले वजन सर, अजून मला टार्गेट आहे भरपूर, अजून मी त्यावर काम करालोय. आणि काम मी करत असलो तरी करवून तर माझ्याकडून सविता ताई एम मॅडम तर घेणारच आहे, याची मला 100% गॅरंटी आहे सर. खूप छान अमर सर, खूप छान. खूप स्वागत आहे. तुमचे पुढचे टार्गेट गोल्स फायनल करा, गोल सेटिंग करा आणि त्या पद्धतीने त्या आपल्या जो काय आपले जोपर्यंत आपलं वेट वजन आपल्या उंचीच्या प्रमाणे जे आपल्याला वजन पाहिजे त्या स्टँडर्ड वेटला आपण येत नाही तोपर्यंत हा प्रवास आपण कंटिन्यू करायचा. स्टँडर्ड वेटला आपल्याला यायचं. तर मला एक सांगायचं आहे, आमचं जीवन म्हणजे कसं होतं माहितीये काय, जे नदी नाल्यातून दगड धोंडे वाहवत येतात का नाही वरच्या डोंगरात आणि ह्याच्यातनं, तसलं आम्ही असं वाहवत आलेलो दगड धोंडे होतो. पण या 27 ग्रुपला आम्हाला ते मूर्तिकार कसं मूर्ती घडवतोय तसं इथे घडवलं जाते. आणि गाठ मॅडम आहे ते चांगले विचार देऊन, ते चांगले संस्कार देऊन त्या मूर्तीमध्ये जीव चांगला आणतात. त्या पद्धतीने आपल्या इथे सर काम होतंय सर. मस्त आपल्या गाडताईंचं ते कौशल्य आहे की म्हणजे एखादा दगडामधून सुंदर शिल्प घडवायचं जे कौशल्य आहे ना ते सगळ्यांच्या मध्ये प्रत्येक माणूस करतोय सर. मी माझ्यातच बदल बघितला नाही, प्रत्येक माणसाने इथे घरच्याला तसं बघतोय मी सर. त्यांचा ग्रोथ बघतोय, त्यांची मेंटॅलिटी बघतोय, सगळं म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही दृष्टीने आपले उच्च विचार प्रदान केले जातात सर इथे. खूप छान. जोरदार क्लॅपिंग करतोय सगळेजण जोरदार क्लॅपिंग करा अमर सरांसाठी. मस्त. चला आता बघा कोण एक्साइटेड आहे. सुमित सर, स्वाती इंगळे ताई,